हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सर्वांचं मराठी चित्रपट दुनिया या चॅनलवर. मी प्रयत्न करेन की चॅनलवर कंटिन्यू रेग्युलर व्हिडिओ टाकेल. तर आज आपण पाहणार आहे मराठीतील सिक्वेल म्हणजेच एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग. जसं आपण हिंदीमध्ये पाहतो की या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय, पार्ट 2, 3, 4 किंवा सिक्वेल येतोय. एक्झाम्पल स्त्री चित्रपट. श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल दुसरा भाग स्त्री 2 15 ऑगस्टला रिलीज होत आहे. तसंच आपल्या मराठी चित्रपटांचे सुद्धा सिक्वेल आले किंवा रिलीज झालेले आहेत. तर आज मी तुम्हाला मराठीतील सिक्वेल चित्रपटांबद्दल सांगणार आहे. खरं तर आज फ्लॉप सिक्वेल बद्दल सांगणार आहे. मराठीतील बरेच चित्रपटांचे भाग 2 आले पण खूप कमी चित्रपट आहेत आणि सिक्वेल आहे ज्यांची चांगले प्रदर्शन केले किंवा चालले. आता आपण फ्लॉप सिक्वेल बद्दल पाहूया आणि जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढच्या पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला मराठीतील चांगले आणि हिट सिक्वेल तसेच येणारे नवीन सिक्वेलची माहिती देईल. तर चला सुरू करूया व्हिडिओला. नंबर 5 वर आहे झपाटलेला 2. झपाटलेला 2 हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते होते महेश कोठारे. हा चित्रपट महेश कोठारेंचा आणि लेजेंडरी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा 1993 मध्ये आलेला झपाटलेल्याचा सिक्वेल होता. तब्बल 20 वर्षानंतर झपाटलेल्याचा सिक्वेल झपाटलेला 2 हा रिलीज झाला होता. झपाटलेल्या 2 मध्ये कलाकार होते आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, महेश कोठारे, मकरंद अनासपुरे आणि सईता अमानकर तसेच इतर कलाकार. झपाटलेल्या 2 चं बजेट होतं 4.5 कोटी रुपये आणि चित्रपटाने लाईफ टाईम कमाई केली होती तब्बल 11 ते 12 कोटी रुपये. चित्रपटाला मिक्स टू पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले. झपाटलेला 2 हा कमर्शियली जरी चांगला चालला पण क्रिटिकली चित्रपटाला पसंती मिळाली नाही. हा चित्रपट 1993 मध्ये आलेला लक्ष्मीकांत सरांचा झपाटलेला सारखा प्रभाव करू शकला नाही. लक्ष्मीकांत सरांचा झपाटलेला हा चित्रपट 1993 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने त्या काळी 3 कोटींची कमाई करून एक ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता आणि हा चित्रपट आज एक कल्ट क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये किंवा फ्लॉप सिक्वेल म्हणजेच फक्त बॉक्स ऑफिस फेल्युअर नाही तर काही चित्रपट क्रिटिकली सुद्धा फ्लॉप आहेत. काही सिक्वेल हे फक्त त्यांच्या ब्रँड व्हॅल्यू म्हणजेच पहिल्या भागामुळे सक्सेसफुल होतात. बाकी स्टोरी, ऍक्टर, चित्रपट लोकांना आवडत नाही. म्हणून लोकांना न आवडलेले आणि पहिल्या भागाच्या तुलनेत खूप कमी पडलेले सिनेमे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहेत. जसं की पछाडलेला 2, एरे एरे पैसा 2, टाइमपास 2 आणि भाग 3 हे चित्रपट कमर्शियली चालले पण प्रेक्षकांना आवडले नाही. हे चित्रपटाचे रेटिंग आणि IMDb वरून समजते. हे सर्व चित्रपट त्यांच्या ब्रँड व्हॅल्यू आणि पहिल्या भागामुळे कमर्शियली सक्सेसफुल झाले. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सुद्धा सांगितले आहे जे कंटेंट, स्टार कास्ट आणि क्रिटिकली खूप गुड पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले पण कमर्शियली फेल झाले. असे चित्रपट सुद्धा फ्लॉप झाले ज्यांचा पहिला भाग हा कल्ट क्लासिक आहे पण सिक्वेल फ्लॉप झालेले आहेत. आता पाहूया पुढच्या चित्रपटाबद्दल. नंबर 4 वर आहे अगं बाई अरेच्चा 2. अगं बाई अरेच्चा हा सिनेमा 10 सप्टेंबर 2004 ला रिलीज झालेला. संजय नार्वेकर, दिलीप प्रभावळकर, शुभांगी गोखले, प्रियंका यादव आणि सिद्धार्थ जाधव असे चांगले कलाकार होते. 2004 मध्ये चित्रपटाचे बजेट 1,70,00,000 होते आणि चित्रपटाने 10 कोटींची कमाई करून एक ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि आज हा एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. कलाकारांची कामे, स्टोरी, कन्सेप्ट हा चित्रपट कमर्शियली आणि क्रिटिकली सुद्धा सक्सेसफुल ठरला. 9 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल अगं बाई अरेच्चा 2 हा रिलीज झाला. चित्रपटाला मिक्स रिव्ह्यू मिळाले आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा ॲव्हरेज चित्रपट ठरला. अगं बाई अरेच्चा 2 मध्ये कलाकार होते भरत जाधव, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक. हा चित्रपट आपल्या पहिल्या भागासारखा सक्सेसफुल किंवा लोकांमध्ये आपला प्रभाव टाकू शकला नाही आणि एक ॲव्हरेज चित्रपट म्हणून ठरला. नंबर 3 वर आहे दे धक्का 2. दे धक्का 2 हा 5 ऑगस्ट 2022 ला रिलीज झाला. हा चित्रपट 2008 मधील दे धक्काचा सिक्वल आहे. दोन्ही चित्रपटातील स्टार कास्ट ऑलमोस्ट सेम होती. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम सर, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, सक्षम कुलकर्णी आणि गौरी इंगवले. पण 2008 मधील दे धक्का एक कल्ट क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर हा चित्रपट क्रिटिकली आणि कमर्शियली सुद्धा सक्सेसफुल झाला. दे धक्काचे बजेट फक्त 1,20,00,000 रुपये होते आणि चित्रपटाने 10 कोटींपेक्षा जास्त कमाई करून एक ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि एक कल्ट क्लासिक सुद्धा. त्यानंतर 2022 ला चित्रपटाचा दुसरा भाग दे धक्का रिलीज झाला. हा सुद्धा एक चांगला चित्रपट होता पण चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला नाही. 5 ते 6 कोटीच्या बजेटमध्ये असलेल्या दे धक्का 2 ने फक्त 10 ते 11 कोटींची कमाई केली. दे धक्का 2 हा पहिल्या भागाच्या तुलनेत खूप कमी पडला, क्रिटिकली सुद्धा आणि कमर्शियली सुद्धा. बाकी प्रोड्युसरसाठी हे एक प्रॉफिटेबल व्हेंचर ठरला. पुढचा नंबर 2 वर आहे दगडी चाळ 2. दगडी चाळ 2 हा मराठीतील एक मोस्ट अवैधड चित्रपट होता. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला. दगडी चाळ हा चित्रपट 2015 ला रिलीज झाला आणि या चित्रपटाला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचे बजेट होते 5 ते 6 कोटीच्या जवळपास आणि या चित्रपटाने कलेक्शन झाले होते 37 कोटी आणि हा एक ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. हा चित्रपट क्रिटिकली आणि कमर्शियली सुद्धा सक्सेसफुल ठरला. दगडी चाळ 2 हा चित्रपट पूर्णपणे फेल झाला. चित्रपटाचे बजेट होते 6 ते 8 कोटीच्या जवळपास आणि चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 4,15,00,000ची कमाई केली आणि हा एक डिझास्टर चित्रपट ठरला.
डगळीचा 2 या चित्रपटाला खूप चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले होते, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. एक वर चित्रपट आहे नारुतो. नारुतो हा सिनेमा 10 नोव्हेंबर 2023 ला रिलीज झाला. चित्रपटात स्टारकास्ट होती देविका, जितेंद्र दोशी, श्रीनिवास पाकळे आणि चित्रपटाचे प्रोड्युसर ॲक्टर नागराज मंजुळे. चित्रपटाला क्रिटिकली खूप चांगले गुड रिव्ह्यू मिळाले. नारुतोचा पहिला भाग नाळ हा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुद्धा सेम कास्ट होती. हा चित्रपट सुद्धा क्रिटिकली आणि कमर्शियली सक्सेसफुल ठरला. पहिल्या भागाचे बजेट होते फक्त 3 कोटी आणि चित्रपटाने कमाई केली होती 31 कोटी रुपये आणि हा एक ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. पण नारुतोने क्रिटिकली खूप चांगले गुड रिव्ह्यू मिळाले, पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अयशस्वी ठरला. नारुतोचे बजेट होते 4 ते 5 कोटी आणि चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटाने पहिल्या 2 दिवसात फक्त 19 लाखांची कमाई केली आणि हा एक डिझास्टर चित्रपट ठरला. पण काही रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 2 कोटीची कमाई केली. पण पहिल्या भागाच्या तुलनेत हा चित्रपट कमर्शियली फेल ठरला.